जयंत पाटील यांना सांगलीत शह देण्यासाठी अजितदादा गटाचे डावपेच सुरू झालेत। नमस्कार, मी वैभव कुलकर्णी आणि आपण पाहताय TLN मराठी। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आता शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हालचाली सुरू झाल्यात। या हालचालींसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची सूत्रे विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हातात देण्यात आलीत, तर महापालिका क्षेत्रातील सूत्रे प्राचार्य पद्माकर जगदाळे यांच्या हाती सोपवलीत। या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात आपल्या गटाची बांधणी करण्याचे मनसुबे दिसत आहेत, तरी अप्रत्यक्ष आमदार पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न देखील दिसत आहे। तसं पाहायला गेलं तर नवीन ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष पदाची संधी देत असताना पक्ष विस्ताराला सध्या तरी फारसा वाव दिलेला दिसत नाहीये, कारण की जिल्ह्यात सर्वात अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन करण्यासाठी पुढाकार घेणारा माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना अल्पसंख्याक सेलचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं होतं आणि ते देखील देत असताना त्यांना राज्य स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली असली तरी राज्य पातळीवर गट विस्ताराला त्याचा फारसा उपयोग होईल याची सध्या तरी खात्री नाहीये। मग हेच जाणून घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आणि पक्षावर हक्क कोणाचा याची लढाई न्यायालयीन स्तरावर आता तर सध्या सुरू आहेच। याचा निकाल काय यायचा तो यथाअवकाश येईलच, पण आजही राष्ट्रवादीत फुटीबाबत सामान्य कार्यकर्त्यांमध्ये साशंकता कायम दिसून येते। जिल्ह्याचे नेते आमदार पाटील यांनी आजही आपल्या पक्षापेक्षा गटाची बांधणी करण्यासाठी एकसंघ राहिले आहेत याची काळजी देखील त्यांनी घेतली असली तरी सुद्धा त्यांच्याबाबतही बऱ्याच वेळा साशंकता व्यक्त करण्यात येत होती, कारण अधूनमधून त्यांचा भाजपा अथवा अजित पवार यांच्या गटाशी सहभागी होत असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर येत असतात। प्रत्येक वेळी त्यांनी खुलासा करून आपली निष्ठा ज्येष्ठ पवारांशीच असल्याचं सिद्ध केलंय। असं जरी केलं असलं तरी मात्र खुद्द भाजप गोटातून त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चर्चा घडवून आणली जाते, हे देखील सत्य आपल्याला मानावं लागेल, कारण की अजित पवार यांच्यापेक्षा आमदार पाटील यांचा भाजपशी घरोबा करण्यास प्राधान्य होतं, कारण त्यांना केवळ त्यावेळी 14 आमदारांना घेऊन बाहेर पडण्याचा सल्ला देखील देण्यात आला होता। मात्र मानसिक तयारी त्यांनी केलीच नव्हती, मगच अजित पवार यांना गळ घालण्याचं सांगण्यात येत आहे। आता थोरल्या पवार साहेबांना सोडून तिसऱ्या चौथ्या पंक्तीत बसण्याची तयारी आमदार पाटील यांची कधीच झाली नाही। त्यापेक्षा आहेत त्याच ठिकाणी जर विधानसभा निवडणुकीत चांगले स्थान मिळाले तर एक नंबरची सत्ता मिळवण्यासाठी फारशी यातायात करावी लागणार नाही, हेच गणित घेऊनच त्यांनी राजकीय वाटचाल सध्या सुरू असल्याचं दिसतंय। हे सर्व एकंदरीत पाहत असताना मात्र आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी अजित पवार गटात जाण्याची फारशी अनुकूलता दर्शवली नाहीये, कारण की माजी महापौर नायकवडी यांनी आमदार पाटील यांचा महापालिका राजकारणात होत असलेला हस्तक्षेप पाहूनच सवता सुभा मांडत विकास आघाडीच्या काळात महापालिकेचं राजकारण घडवलं। तेव्हापासून ते जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीत असूनही नसल्यासारखे असले तरी मात्र भाजपकडून सत्ता हस्तगत करीत असताना केवळ माजी महापौर मोइनुद्दीन बागवान यांना संधी दिली जाणार नाही या एका अटीवर राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी यांना महापौरपदी विराजमान होण्यास मदत केली होती। आता अजित पवार यांच्या गटात गेल्यानंतर त्यांच्याकडे महापालिका क्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात येईल असं देखील वाटतं। असं असतानाच प्रदेश स्तरावर काम करण्याची संधी देखील दिली गेली आहे, यामुळे त्यांच्या शहरी राजकारणाचा तोंडवळा मर्यादित असल्यानं याचा गट विस्ताराला कितपत फायदा होईल याबाबत आता साशंकता वाटणं स्वाभाविक आहे। विट्याचे माजी नगराध्यक्ष पाटील यांच्याकडे ग्रामीणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, पण मुळात मात्र त्यांचं लक्ष हे केवळ आमदारकीकडे आहे हे पूर्ण मतदारसंघाला माहिती आहे, कारण खानापूर आटपाडी मतदारसंघाचे सध्या प्रतिनिधित्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अनिल बाबर यांच्याकडे आहे। यामुळं महायुतीत या जागेवर प्राधान्यानं बाबर यांच्या नावाचाच विचार होणार हे स्पष्ट आहे। मग पाटील यांच्या मनसुब्याचं काय होणार हा प्रश्न देखील उरणारच ना। आजपर्यंत विटा शहरातील पाटील घराण्याचं राजकारण शहराबाहेर ग्रामीण भागात विस्तारलेलं नाहीये आणि
त्याची तुलना करायला गेलं तर आमदार बाबर यांचे ग्रामीण भागात आजही प्राबल्य आहे। टेंबू योजनेसाठी पाठपुरावा करून त्यांनी आपले राजकीय अस्तित्व राखण्याचा कसोशीने प्रयत्न देखील केलाय। मात्र पाणीदार आमदार या शब्दालाच आव्हान देत त्यांनी पाटलांना शह देण्याचा प्रयत्न चालवला होता। यासाठी कधी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांचीही मदत ते घेत असतात, तर कधी अपक्षाचा नारा घेऊनच मैदानात देखील उतरतात। आता अजित पवार गटाचा जिल्हा पातळीवर विस्तार करताना त्यांना अधिक व्यापक भूमिका घ्यावीच लागणार आहे। कधी होतील तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपले अस्तित्व अथवा आपलं उपद्रव मूल्य हे देखील त्यांना दाखवावंच लागणार आहे। जिल्हा स्तरावर निवड होऊनही अद्याप त्यांनी आपली भूमिका पक्ष विस्तारासाठीचा एखादा कार्यक्रम अजूनपर्यंत आयोजित म्हणजे सांगितलेला नाहीये। ही स्थिती पाहायला गेलं तर अशीच स्थिती प्राचार्य जगदाळे यांची देखील म्हणता येईल। मूळच्या राष्ट्रवादी मध्ये त्यांच्याकडे विधानसभा क्षेत्राध्यक्ष पद होतं, मात्र सांगलीची जागा काँग्रेसकडे असल्याने मित्रपक्ष म्हणून काँग्रेसला कितपत मदत झाली ही झाकली मूठ 1.25 लाखाची याच पद्धतीत राहिलंय। यामुळे आता नवीन पदाधिकाऱ्याला संधी देताना कोणी मातब्बर आपल्या हाती लागतो का याकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष द्यावं लागणार आहे। अशाच वेगवेगळ्या विषयाची रोखठोक विश्लेषण जाणून घेण्याकरता आजच तुम्ही आपल्या TLN मराठीला सबस्क्राइब करा। आजचं आपलं रोखठोकचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते आपल्या प्रतिसाद बॉक्समध्ये म्हणजेच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आम्हाला कळवा आणि या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर देखील करा। धन्यवाद।